महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असलेल्या रास्तभाव दुकानदारांचे 7 महिन्यांचे कमिशन केव्हा मिळणार? रास्तभाव दुकानदारावर उपासमारीची वेळ तर छगन भुजबळ साहेब अन्नपुरवठा मंत्री लक्ष देतील काय असा प्रश्न. नमस्कार, मी जयश्री सोनवणे. ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबोरे यांच्याकडून. महाराष्ट्र ग्रामीण बँकेत खाते असलेल्या रास्तभाव दुकानदारांचे मागील 7 महिन्यापासून सरकारी रास्तभाव दुकानदारांचे कमिशन मिळालेले नाही. त्यामुळे रास्तभाव दुकानदार आर्थिक अडचणीत सापडलेला असून त्यांनी आपला उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाच्या अन्नपुरवठा विभागाने याकडे तात्काळ लक्ष घालून या दुकानदाराचे थकीत असलेले 7 महिन्यांचे कमिशन तात्काळ देण्यात यावे अशी मागणी रास्तभाव दुकानदारांची आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याकडे तात्काळ लक्ष घालून दुकानदारांना मिळत असलेली अल्प कमिशन तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश देण्यात यावे व दुकानदारांना काम करण्याची एनर्जी प्राप्त करावी अशी मागणी सुद्धा दुकानदारांच्या वतीने करण्यात येत आहे. एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याचा पगार महिन्याला वेळेवर मिळाला नाही तर त्यांच्यावर उपासमारीची वेळ येते. मग या रास्तभाव दुकानदारांना अल्प कमिशन मिळते, त्यांची परिस्थिती काय असेल याचे गांभीर्य शासनाने ओळखावे. आजपर्यंत आलेल्या सरकारने सर्वांचे भले केले, परंतु राशन दुकानदारांना फक्त कमिशन देऊन एजंट दलाल बनवून त्यांच्याकडून कार्डधारकांना धान्य वाटप करण्याचे काम सुरू आहे. परंतु त्यांना मानधन किंवा वेतन श्रेणीचा विचार मागील 50 वर्षापासून करण्यात आलेला नाही. ही या महाराष्ट्रातील सरकारी रास्तभाव दुकानदारांची शोकांतिका आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉर्म टीव्ही न्यूज.